आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईमधनं एक आश्चर्यकारक अशी बातमी येते। म्हणजे मुंबईच्या राम मंदिर स्टेशनवरती एका तरुणानं गर्भवती महिलेची रॅन्चो स्टाईलनं प्रसूती केल्याचा प्रकार समोर आलाय। मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या। राम मंदिर रेल्वे स्थानकावरती मेडिकल सुविधा नसताना विकास बेंद्रे या तरुणानं तत्काळ डॉक्टर मैत्रीण देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अनुभव नसतानाही विकासनं यशस्वीरित्या महिलेची प्रसूती केली। देविका यांनी विकास बेंद्रे यांना व्हिडिओ कॉलवरती प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया अगदी स्टेप बाय स्टेप समजावून सांगितली। मग विकास बेंद्रे यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कोणत्याही वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसताना सुद्धा डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनांचं तंतोतंत पालन केलं आणि विकास बेंद्रे आणि डॉक्टर देविका देशमुख यांच्या तत्काळ प्रतिसादामुळे एका जीवाला नवसंजीवनी मिळाल्याचं बोललं जात आहे। आमदार रोहित पवार यांनी या तरुणाचा व्हिडिओ ट्विट करत कौतुक केलं। हा तरुण रोहित पवारांच्या मतदारसंघातला रहिवासी आहे। तर विकास बेंद्रे यांनी ज्या डॉक्टरांना व्हिडिओ कॉल केला होता त्या डॉक्टर देविका देशमुख आता आपल्या सोबत आहेत। डॉक्टर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। खरं तर तुम्ही व्हिडिओ कॉलवरती होतात, तुम्ही सगळं मार्गदर्शन केलं। तुम्हाला कॉल नेमका कधी आला होता, काय वेळ होती आणि तेव्हा हा पहिला कॉल आल्यानंतर तुम्हाला काय सुचलं पहिलं? मला कॉल पहिल्यांदा आला रात्री 5:15 वाजता आणि 5:15 वाजता जेव्हा कॉल येतो एखाद्या डॉक्टरला तेव्हा तो काहीतरी इमर्जन्सी असतो असं साधारण आम्ही विचार करून मी उचलला कॉल आणि त्यावर मला विकास म्हणाला की डॉक्टर मी आत्ता एका रेल्वे स्थानकावर आहे आणि इथे एक महिला प्रसूती होतीये, तिला वेदना होत आहेत का प्रसूती होती मला कळत नाहीये, काय करू मी, डिलिव्हरी होती असं दिसतंय। त्यावर मी म्हणाले की त्वरित लगेच जवळपासचे कुठले डॉक्टर्स आहेत किंवा हॉस्पिटल आहेत ते बघ आणि लगेच तिला तू तिकडे घेऊन जा। तिला हवं तर उचलून घेऊन जायला लागत असेल तरी 2-3 जणांनी मिळून तुम्ही उचलून तिला तिकडे घेऊन जा। त्यावर तो म्हणाला की आम्ही गेले 15-1 मिनिटं प्रयत्न करतोय पण इथे कोणी आम्हाला आता मदत मिळत नाहीये, आजूबाजूला कोणीच दिसत नाहीये, एक महिलाही नाहीये कोणी समजवायला काय होतंय। आणि ज्यांची डिलिव्हरी होत होती त्या खूप त्यांना कळा येत होत्या खूप, तर आता मी काय करू म्हणाला। तेव्हा मी म्हणाले की ठीक आहे, मग आता मला व्हिडिओ कॉल कर म्हणजे मला समजेल की एक्झॅक्टली काय गांभीर्य आहे स्थितीचं, आपण याच्यात काय करू शकतो ते। बरं, मात्र डॉक्टर तुम्हाला त्या पेशंटची थोडीफार हिस्ट्री म्हणजे माहीत असणं खरं तर गरजेचं आहे। म्हणजे काय त्यांची हिस्ट्री आहे, काय सध्या त्रास आहे, काय सिच्युएशन आली आहे, तर ती सगळी तुम्ही कशी काय, अगदी काही वेळ सुद्धा नव्हता तुमच्याकडे, खूप कमी वेळ होता आणि त्यामध्ये डिसिजन्स घ्यायची होती किंवा नेमकं काय करायचं होतं हे ठरवायचं होतं, तर त्यामध्ये तुम्ही सगळं या कमी वेळात कसं काय मॅनेज केलं? ॲक्च्युली मला काहीच हिस्ट्री माहिती नव्हती। मला हेही माहिती नव्हतं की कुठल्या रेल्वे स्टेशनवरती तो आहे। मला एवढं कळलं होतं रेल्वे स्टेशनवरती तो आहे आणि त्या महिलाची हिस्ट्री माहिती नव्हती। पण जेव्हा मी तिला व्हिडिओ कॉलवर बघितलं मला कळलं की तरुण महिला आहे आणि डोकं ऑलरेडी अर्ध बाहेर आलं होतं बाळाचं। त्यामुळे मला हे कळत होतं की मला पार्ल्याहून जोगेश्वरीला जायला एक साधारण 20-1 मिनिटं लागतील। प्लस मी त्या दिवशी रात्री घरी एकटी होते, माझी लहान मुलगी झोपली होती, त्यामुळे तिला सोडून जाणं मला शक्यही नव्हतं आणि मी जरी गेले असते काही करून तरी तोपर्यंत काही घडू शकत होतं। बरोबर। त्यामुळे मी विचार केला की आता जे काही आहे आपल्या समोर आहे, आपल्याकडे जसं आहे तसं आहे, त्याला आपण सामोरं जाणं हेच एकमात्र पर्याय आहे। त्यामुळे मी विकासला म्हणाले हे बघ विकास, तिला तू आडवं कर आणि आता तुला हिची डिलिव्हरी करायची आहे, मी तुला सांगते ते फक्त तू स्टेप बाय स्टेप सांगते त्या इन्स्ट्रक्शन्स मात्र फॉलो कर, सगळं व्यवस्थित होईल, शांत राहा, आजूबाजूच्या लोकांना कोऑपरेट करायला सांग, इट इज गोइंग टू बी ओके। असं करून आम्ही मग त्या प्लॅटफॉर्मवरती बाजूला तिला झोपवलं आणि मग त्यानंतर बाळ आलं, ते कशात घ्यायचं, मग कोणाकडे टॉवेल होता का, नॅपकिन होता का, काय जे काही होतं त्याच्यात मग बाळाला घेतलं। त्यानंतर नाभिनाळ कापण्यासाठी काय लागेल ते जवळपास जी काही सामग्री होती अवेलेबल, कारण काहीच नव्हतं ॲक्च्युली। सो मग कोण उघडं आहे, मग चहावाला उघडा आहे का, मग एक टपरी उघडी आहे, मग तिकडनं लायटर आणणं आणि कात्री आणणं असं आम्ही इथे केलं। मी म्हटलं कात्री लागेल, मग 2 प्रकारच्या कात्र्या आल्या, छोटी चालली नसती, मोठी हवी होती, मग ती तापवली कारण काहीतरी आपण स्टराईल केलंच पाहिजे, बाळाला इन्फेक्शन नको व्हायला म्हणून। आणि मग त्याच्यानंतर नाभिनाळ
कितव्या अंतरावर कापायची वगैरे हे सगळं मी त्याला सतत सांगत होते. पूर्ण वेळ मात्र त्याचा फोन हा त्या बाळाकडे आणि आईकडे आणि बाळाकडे आणि आईकडे असा जात होता, कारण आईचंही सांभाळणं तेवढंच महत्वाचं आहे जेवढं बाळाचं आहे. त्यामुळे तिला मध्ये मध्ये घेरी येत नाही ना, चक्कर येत नाहीये ना, ब्लिडिंग कितपत होत आहे हे मला थ्रू व्हिडिओ दिसत होतं. थँकफुली कनेक्टिव्हिटी चांगली होती तिकडे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी. आणि आईला पण मध्ये मध्ये साखर पाणी मीठ वगैरे घालून तिला थोडंसं डिसओरिएंट होत नाही ना वगैरे हे सगळं बघून आजूबाजूचे लोक फार सपोर्टिव्ह होती. त्यामुळे त्यांनी आईचे हातपाय जरा गार पडू नयेत म्हणून ते चोळून दिले. सो इतका जो काही मॉब झाला जवळ आजूबाजूला 5-6 पुरुषांचा, स्त्री एकही नव्हती त्यात, पण त्यांनी मदत मात्र पूर्णरित्या विकासला केली. आणि विकासचं धाडस आणि कॉन्फिडन्स म्हणून त्यांनी हे पार पाडला. आणि त्याच्यानंतर एक साधारण प्रक्रिया आम्हाला सगळं व्हायला 1 ते 1.5 तास लागला, पण ती झाली. 1-1.5 पावणे 2 पर्यंत सगळं आटपलं. बरं डॉक्टर, तुमचे मित्र जे विकास बेंद्रे आहेत, तुम्ही ज्या वेळेला म्हणजे तुमची मैत्री आहे किंवा तुमच्यामध्ये असे काही विषय झालेले होते याआधी की काय नेमकी सिच्युएशन असते किंवा काय, कधी या संदर्भात डिस्कशन कधी झालेलं होतं की बाबा त्यावेळेला विकासला सांगताना फार सोपं गेलं किंवा तुमच्यात असे काही संभाषण व्हायचं? खरंच सांगायचं तर गेले 15 वर्ष मी आयुर्वेदाची प्रॅक्टिस करते आणि माझं मिशन हे आहे की मी प्रत्येक घरात आयुर्वेदाला घेऊन जाणार. आता जर एखादं वैद्यकीय शास्त्र आपण कुठल्या तरी घरात नेतोय तर ते मेडिकल टर्मिनॉलॉजीज मध्ये बोलून नाही चालत. त्यामुळे मी कायम हा प्रयत्न करायचे की आपण जे सांगतोय हे समोरच्याला लेमॅन लँग्वेज मध्ये कळावं. सो सिम्प्लिस्टिक करून सांगणं हे मला पहिल्यापासून येत होतं आणि किंवा मी त्याचा प्रयत्न करते गेले 15 वर्ष. आणि विकास जो आहे तो त्यांनी माझे काही शूट केले होते. 4 महिने आधी मी आरोग्य मंत्र सिरीज म्हणून काढली होती. 31 दिवस एक डॉक्टरचे 1-1 मिनिटाचे एपिसोड तेव्हा त्यांनी शूट केलं होतं. तर त्या दरम्यान आमचं जे काही बोलणं झालं तो म्हणलं किती सोप्या शब्दात तुम्ही सांगता, आम्हाला सगळं कळतंय. तर एवढंच आमचं बोलणं झालं होतं. त्यानंतर 4 महिन्यांनी अचानक आता काल मला फोन आला रात्री त्याचा, तर कदाचित त्याच्या ते लक्षात राहिलं आणि त्यांनी मला फोन केला की हा सोप्या शब्दात हे मला कॉन्फिडेंटली काहीतरी गोष्टी सांगू शकतील असं वाटून कदाचित त्यांनी मला तेव्हा फोन लावला. बरोबर, म्हणजे किती नशीब सुद्धा साथ देतं या अशा परिस्थितीमध्ये. एकतर सगळ्या अनफेवरेबल कंडिशन्स, त्यात विकास बेंद्रे यांसारखे व्यक्ती त्या महिलेला भेटणं, त्यांची तुमच्याशी ओळख असणं, तुम्ही गायनेक असणं, तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉलवरती मार्गदर्शन करणं, तिथे काही स्टरलाइज कंडिशन नसताना किंवा कोणतीही सामुग्री नसताना हे सगळे बाळ आणि त्याची आई सुखरूप असणं, या सगळ्यामध्ये एक नशीब हा सुद्धा एक खूप छान लक, हा सुद्धा एक खूप मोठा फॅक्टर म्हणाल. खरंच आहे, अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं योग यावे लागतात सगळं व्यवस्थित व्हायला. ती मंडळी, तो काळ, ती वेळ आणि आशीर्वाद आपल्याला देव देतो. जर तुम्ही प्रयत्न करत राहिलात सकारात्मक तर तुम्हाला त्याच्या एंडला काय सक्सेस किंवा चांगलंच त्याचं एंड होतो की आपल्याला यश हे मिळतंच. प्लस ऑफकोर्स म्हणजे फेवरेबली झालं सगळं, कारण अनेकांच्या म्हणजे प्रार्थना, इच्छा आणि आशीर्वाद हे आपल्यावरती कायम असायला लागतात मला वाटतं हे सक्सेस व्हायला. कारण इथे काही होऊ शकत होतं आणि आम्हाला दोघांनाही ते माहिती होतं की हे पॉझिटिव्ह जाऊ शकेल किंवा निगेटिव्ह जाऊ शकेल. पण आता ऑप्शन काय आहे, आपण आयदर म्हणजे विकासचं मला का कौतुक वाटतं, कारण तो तिथे सोडून जाऊ शकत होता की कोणी की बापरे काहीतरी होतं चला पळा किंवा हिचं काय, आपल्याला काही ओळखत नाही कोणी रिलेटिव्ह, रिस्क नको किंवा रिलेटिव्ह नाहीये माझी म्हणून जाऊ शकतो. पण आपल्याला असेच जवान हवेत या देशात जे एका स्त्रीला वेदना तिची बघून ती जाणून ती सोडवायच्या मागे लागतील आणि तिला मदत करतील. असे खरंच खूप कमी जण असतात, त्यातला एक विकास. बरोबर आहे. आणि तुम्ही त्या बाळाला आणि त्याच्या आईला भेटलायत हे सगळं झाल्यानंतर? हो, मी काल गेले होते भेटायला त्यांना. मला राहवलं नाही, झोप नाही लागली त्याच्यानंतर, हे सगळं झाल्यानंतर. आणि असं झालं की कधी जाऊन त्या बाळाला बघतेय मी, तर काल मी जाऊन त्याला भेटले. बाळ NICU मध्ये आहे, कारण ऑफकोर्स बाहेर डिलिव्हरी झाली असल्यामुळे त्याची काळजी घेतली जाईल, सेप्सिस होत नाहीत ना वगैरे, ते सगळे डॉक्टर्स व्यवस्थित बघतायत. आणि आई अगदी शी इज हेल्दी अँड शी इज फाईन. फक्त एक आठवडाभर लागेल अजून सगळं रिकव्हरीत नाही यायला, कारण आईसाठी जशी ट्रॉमॅटिक डिलिव्हरी होती तशीच ती बाळासाठीही होती. आणि दोघांचंही मन आणि सगळं जपणं हे फार आपल्याला गरजेचं आहे.
बरोबर आहे. आपण 3 इडियट पिक्चर सगळ्यांनी बघितलेला आहे. तर त्याच्यामध्ये हा जो सीन आहे तो कधी असा प्रत्यक्षात आणि तोही आपल्या बाबतीत किंवा आपल्या बाबतीत असं नाही, पण तो त्याचं साक्षीदार किंवा त्यामध्ये आपण इन्व्हॉल्व असणं असं कधी तुम्ही तरी एक्सपेक्ट केलं होतं, इमॅजिन केलं होतं? अजिबात नाही. खरं सांगायचं तर 3 इडियट्स मूव्ही बघताना मला तो अख्खा मूव्ही आवडला होता. शेवटचा जो सीन होता मी म्हणलं हे हे जरा अतिशयोक्ती दाखवलेलं आहे बरं का. असं मला त्यावेळेस वाटलं. पण एक सिनेमा ह्या रिअल लाईफ सिच्युएशन्समधनं प्रेरणा घेऊन होत असतात आणि ह्या सिनेमांना बघून आपण प्रेरित होतो. सो इट इज अ ग्रेट गिव्ह अँड टेक बिटवीन दिस ब्युटिफुल मूव्हीज दॅट वी सी. त्यामुळे मला तर कधीच वाटलं नाही. पण काल झाल्यानंतर विकास आणि मी हसत हसत बोललो की अरे हे तर 3 इडियट सारखंच झालं यार. आपण तसं हे घडवलं आणि फायनली बेबी इज ऑल राईट, मदर इज ओके. आत्ता सगळं छान आहे, सगळे सुखरूप आहेत, त्यामुळे आपण छान हसत बोलतोय. मात्र डॉक्टर त्या वेळेला किती टेन्शन, किती प्रेशर होतं, किती वेळ हे सगळं सुरू होतं? खरंच सांगायचं तर ट्रिमेंडस प्रेशर होतं. आत्ता आपण त्याबद्दल हसतो कारण जेव्हा सगळ्या गोष्टी संपतात तेव्हा आपण त्याच्याबद्दल जोक करून बोलू शकतो किंवा आपण हसत बोलू शकतो. पण त्यावेळेस काहीच माहिती नव्हतं की बाळ जगेल ना जगेल, आई कशी असेल नसेल. पण एकच मात्र होतं, फोकस. जे आपण काम करतोय आपण 200% त्याच्यात देऊया आणि फोकस करूया आणि बघूया काय होतंय. कारण काहीच न करून त्या बाळाला आणि आईला जास्त धोका होता. त्यापेक्षा आपण काहीतरी करून आपण प्रयत्न मात्र सच्चे करतोय. मग ते सफल हो ना सफल हो हे ईश्वराची इच्छा. पण अगदी सफल नाही झाले तरी आपण प्रयत्न केले हे जे ह्या भावनेने जी झोप लागेल ना रात्री ती वेगळी आहे. पण न आपण प्रयत्न केल्यामुळे कोणाचा तरी जीव गमावला ही ह्या भावनेने झोप लागणार नाही. तर त्यामुळे तसे प्रयत्न केले गेले. 1-1.5 तास आम्ही महाप्रचंड टेन्शनमध्ये होतो. रादर जेव्हा ते बाळ आणि आई जाऊन हॉस्पिटलला ऍडमिट झाली, काल मी त्यांना भेटून येईपर्यंत मी झोपले नव्हते. शक्यच नव्हतं झोप लागणं. मग ते बघितलं सगळं व्यवस्थित झालं म्हटल्यानंतर थोडं म्हणजे जरा बरं वाटलं. 2 जणांचे जीव तुमच्या हातात होते, तुमच्यावरती त्यांची जबाबदारी होती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे. त्यामुळे आता त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचे घरचे कोणी समोर आले असतील, तुम्हाला भेटले का, काय म्हणाले ते तुम्हाला? मी काल त्यांना सगळ्यांना भेटले. मलाच राहवलं नाही, मला जाऊन भेटायचं होतं, त्यांना सगळ्यांना विचारायचं होतं. तिची थोडी हिस्ट्री विचारली, सगळं समजून घेतलं आणि ते खूप सपोर्टिव्ह होते. रादर विकासने जेव्हा तिथे डिलिव्हरी तो जो करायला घेतली त्यांनी, कारण तिचा नवरा आणि तिचे रिलेटिव्ह होते. पण त्यांनी त्याला कॉन्फिडन्स दिला की ठीक आहे, कारण होतंय ते इथेच होतोय तर तू बघ म्हणून, कारण ते फ्रीज झाले होते. तर त्यामुळे त्यांनी कोऑपरेशन दिलं, एनकरेजमेंट दिली आणि ते अतिशय आनंदात आहेत. म्हणजे दे आर व्हेरी हॅपी की झालं ते चांगलं झालं, आपल्याला मदत मिळाली. आणि मला वाटतं हे आपल्या भारतात जास्त होतं. एक माणूस पुढे आला ना मदत करायला की सगळी धावून येतात. त्यामुळे हे मला वाटतं हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तुम्ही तो एक माणूस असू शकता जो पाठ फिरून पळतो आणि सगळे पळतात मग, किंवा तुम्ही तो एक माणूस असू शकता जो सामोरं जातोय आणि सगळे तुम्हाला जॉईन होणारच. तर हे आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे की आपण एकजुटीने येऊन काही गोष्टी केल्या की ती सफल होते. हो, आणि महत्त्वाचं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये हे सगळं करायला एखादी महिला सुद्धा धजावली नसती किंवा तिलाही भीती वाटली असती. एका महिलेचं किंवा तिचं दुःख एका महिलेलाच कळणार. मात्र अशा कंडिशनमध्ये विकास बेंद्रे सारखा तरुण पुढे जातो आणि ते सगळं करतो स्वतःवरती रिस्क घेऊन. आणि म्हणून ना त्या सगळ्याला जबाबदार खरं तर ते होते त्यावेळेला. त्यामुळे त्यांनी जे काही केलंय त्याला खरंच तोड नाही. त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. त्यामुळे तुमची त्यांची भेट झाल्यानंतर तुम्ही खरं तर म्हणजे शाबासकी दिली काय केलं? माझी आणि त्याची भेटच झाली नाहीये. तो गेला होता अहमदाबादला, तिकडे त्याचं शूट होतं. मग तो आला मुंबईत आज. पण आज तो दवाखान्यात येणार होता इकडे, मी पेशंट्स बघत होते. पण त्याला एवढे कॉल झालेत आणि तो इतका बिझी आहे की तो माझ्यापर्यंत अजून पोहोचूच शकला नाहीये. त्याचा सत्कार होतोय, सन्मान केला जातो आणि अगदी हॅट्स ऑफ टू हिम. आपल्याला अनेक विकास आपल्या भारतात हवेत, कारण इमर्जन्सी सांगून येत नाही. ती कुठेही येऊ शकते, कधीही येऊ शकते.
पण आपल्याला तयारी मात्र ठेवायची आहे, इच्छाशक्ती ठेवायची. इच्छाशक्ती असेल तर सगळं करणं पॉसिबल असतं हे मला वाटतं. त्यामुळे विकास भेटला की तर डेफिनेटली मी त्याची पाठ थोपटणारच आहे, कारण तो नसता तर माझा इथे ब्रेन किंवा कुठल्याही डॉक्टरचा ब्रेन काम केलं नसतं. तो हात होता जरी मी तिथे ब्रेन होते. त्यामुळे मला त्याला खास अभिनंदन त्याचं करायचं आहे की त्यांनी ही इज अन इन्स्पिरेशन टू मेनी जनरेशन्स आफ्टर. बरोबर आहे. डॉक्टर देविका, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि तुमचा हा एक्सपिरियन्स शेअर केलात त्याबद्दल.